प्रेक्षक हो नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजचा हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि खास आपल्या जिव्हाळ्याचा आहे. कारण आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे नैसर्गिक प्रसूती आणि स्त्रियांचं महिलांचं आरोग्य. या विषयामध्ये सेवाभावानं जवळपास 28 वर्ष काम करणाऱ्या डॉक्टर माधवी जवरे या आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत. या क्षेत्रातला दीर्घकाळाचा त्यांचा अनुभव आणि त्या अनुभवातून जमा झालेलं जे आपल्या आरोग्यासंबंधीचं संचित आहे ते आज आपल्या सगळ्यांसाठी खुलं करणार आहेत. अत्यंत गुंतागुंतीच्या, जोखमीच्या, म्हणजे काही वेळेला जेव्हा मातेच्या पोटामध्ये जुळं किंवा तिळं असतं अशा प्रसूतीसुद्धा सुखरूपपणाने करणं यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. जवळपास 12,000हून अधिक बाळंतपणं त्यांनी नैसर्गिकपणाने केली आहेत आणि त्यासाठी त्यांचा विशेष गौरवही झालाय. माधवीताई नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. मैत्रिणींनो, परीस बहुउद्देशीय संस्था या संस्थेच्या माध्यमातून माधवीताई ग्रामीण भागात महिलांच्या आरोग्यासाठी आणि मुख्य त्यांचा जो विषय आहे की स्त्रियांची प्रसूती नैसर्गिकपणाने झाली पाहिजे यासंबंधी जनजागृती करण्यासाठी कायमस्वरूपी सातत्यानं काम करतायत. त्यांचं वैद्यकीय शिक्षण मुंबईसारख्या ठिकाणी झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जवळपास 28 वर्षांच्या आधीच्या काळात शहरातल्या व्यवसायाच्या मोठ्या संधी सोडून त्या ग्रामीण भागाकडे वळल्या. कारण जनजागृतीची त्यांच्या मनात असलेली ओढ, त्यांच्या मनातली सहृदयता आणि सामाजिक भान. सुरुवातीला मला ही उत्सुकता आहे की मुंबईसारख्या ठिकाणी तुमचं शिक्षण झालं. अर्थातच शहरात व्यवसायाच्या संधी या जास्ती असतात, पण त्या सोडून तुम्ही ग्रामीण भागाकडे वळलात. व्यवसाय, समाजसेवा आणि जनजागृती असं तिहेरी काम तुमचं आजपर्यंत सुरू आहे. तर हा निर्णय कसा काय घेतलात? आपण जो प्रश्न विचारलात त्या अनुषंगाने मला असं वाटतं की त्याची पानमुळं जी काही आहेत ती आपल्या वाढीमध्ये किंवा आपलं जे अपब्रिंगिंग असतं किंवा बालपण कसं जातं ह्यावर बरंचसं अवलंबून असतं. आणि त्या अर्थाने बघितलं तर माझं बालपण खूप समृद्ध झालं आहे. माझे वडील मराठीचे प्राध्यापक आणि आई गृहिणी होती. परंतु वडिलांचे जे प्राध्यापक मराठीचे होते, पण तरीही त्यांना अवांतर गोष्टींची प्रचंड आवड. म्हणजे अनुष्टुपसारखं द्वैमासिक नियतकालिक ते चालवायचे की जवळपास 25 वर्ष त्यांनी चालवलं. त्याच्यामुळे साहित्यिकांचा प्रचंड राबता आमच्या घरी असायचा. आणि मग ते साहित्यिक आल्यावर त्यांच्याबरोबरच्या गप्पा म्हणा किंवा त्यांच्या विचार आम्हाला खूप ऐकायला मिळायचे. आणि वडील राष्ट्रसेवा दल जेव्हा हे होतं तेव्हा त्यांच्यातले जे काही कार्यकर्ते किंवा ते लोकही, म्हणजे ते सगळे कार्यकर्ते आमच्या घरी यायचे. त्यांचे ते चांगले मित्र होते आणि त्यांचा सहवास, म्हणजे आता कसं असतं की बाबा पॅरेंटिंग हे जाणीवपूर्वक केलं जायचं, पण तेव्हा ह्या लोक कशी उपलब्ध आपल्या मुलांसाठी होतील किंवा सहवासातून कसा संस्कार होईल हे मला वाटतं महत्त्वाचं त्यावेळेला ठरलं असेल. म्हणजे वडिलांचा दृष्टिकोन तसा असेल असं आता आम्हाला वाटतं. आणि तो राबता आमच्याकडे बऱ्यापैकी असायचा. आई गृहिणी असायची, पण तिने आम्हाला कधीही घरातल्या कामांसाठी कधी आग्रह धरला नाही. वाचनाला आणि आमच्या आवडींना म्हणजे खतपाणीच घातलं. असं सगळं वातावरण असल्यामुळे आमचा साहजिकच कल म्हणजे सोशल ॲस्पेक्ट हा वाढला किंवा संवेदनशीलता वाढली. आणि शहरामध्ये डॉक्टर्स उपलब्ध असतात, पण जर ग्रासरूटला काम केलं तर आपल्याला त्या लोकांशी कनेक्ट होणं, त्यांच्या प्रॉब्लेम समजून घेणं की जिथे डॉक्टर्स पोहोचत नाही त्यांच्याशी संवाद साधणं, त्या स्त्रियांशी संवाद साधणं हे जास्त महत्त्वाचं वाटलं. त्यामुळे मुंबईमध्ये जरी माझं शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणताय तसं संधी होतीही, परंतु मग मला माझं माहेर तसं येवला, नाशिक येवला तालुका,
प्लेस. आणि मग तिथे मला येऊन म्हणजे माझं पूर्ण शिक्षण झालं ते मुंबईला पोद्दार इन्स्टिट्यूटला. त्याच्यानंतर मी 1 वर्ष नागझी हॉस्पिटल तेव्हाचं म्हणजे लाईफलाईन हॉस्पिटल तेव्हा त्याचं नामांतर झालं होतं आणि तिथे मी 1 वर्ष ICUला काम केलं. आणि मग शहराचा एकूण ICUचा ह्या सगळ्याचा जो अनुभव आणि अभ्यास आहे तो आपल्या गावातल्या लोकांसाठी काही आपल्याला काम म्हणजे करता येईल का ह्या अनुषंगाने माझ्या वडिलांनी त्यावेळी म्हणजे आता त्याला जे 26-27 वर्ष झाले तर लग्नाआधी मला मुद्दाम सांगावंसं वाटेल की 1 वर्ष माझं मला क्लिनिक त्यांनी तिथे टाकून दिलं. आणि तिथे मी मग तो मला एक स्त्रियांशी कनेक्ट होता आलं. तेव्हा मी अननुभवी होते पण एक वाचनाचा साहित्यिकांची आमच्या घरी मांदियाळी असल्यामुळे वाचनाचा एक संस्कार होत गेला. आणि आपल्याला माहितीच आहे की वाचनाने आपण सगळं जग काही स्वतः पाहू शकत नाही पण वाचनाने पूर्ण जग आपल्यासमोर उघडं होतं. तुमचं जे वैद्यकीय शिक्षण आहे ते आयुर्वेदामधलं झालं आणि आज तुम्ही जे काम करत आहात ते स्त्रियांचं आरोग्य आणि प्रसूती तज्ज्ञ म्हणून काम करत आहात. स्त्रियांच्या संदर्भातल्या आरोग्याच्या दृष्टीने व्यापक अशी कौशल्य आज तुमच्याकडे आहेत. तर हा स्त्रियांच्या आरोग्याकडे जो तुमचा कल पुढे घडला तर हे वळण कसं काय लागलं? माझ्या वडिलांनी जाणीवपूर्वक मला तो दवाखाना रिमोट एरियात म्हणजे येवल्यातल्याही थोड्याशा इंटेरियर भागात त्यांनी तो मला टाकून दिला होता. आणि तिथे जेव्हा काम करताना माझ्या एक लक्षात आलं की बाबा स्त्रियांना म्हणजे त्यावेळेला आता परिस्थिती बऱ्यापैकी बदललेली आहे काही अंशाने परंतु त्यावेळेला स्त्रियांना ओपन होणं म्हणजे होण्यासाठी एक कोणी डॉक्टर किंवा फॅमिली डॉक्टर असण्याची किंवा सासू सुनांचे प्रॉब्लेम मुलींचे प्रॉब्लेम मुली उघडपणे म्हणजे ओपनली बोलणं ह्या सगळ्याच गोष्टी खूप अवघड होत्या. आणि जेव्हा मी तिथे टाकलं तेव्हा स्त्रियांचा कल स्त्रियांची इंटरॅक्शन होताना त्यांचे असलेले प्रॉब्लेम त्याच्याशी मी अधिक जोडले गेले किंवा तो माझा जिव्हाळ्याचा विषयच बनला. स्त्रियांची प्रसूती आणि त्याकडे वळायला हवं आणि त्यामध्ये काम करायला हवं किंवा त्यामध्ये स्पेशलायझेशन करायला हवं असं तुम्हाला कधी वाटलं आणि त्यासाठी काय काय केलं? मला जेव्हा जेव्हा लक्षात आलं की बाबा स्त्रिया पुरुष डॉक्टरांकडे जायला थोडा संकोच करतात किंवा त्या पद्धतीने त्या आणि घरी बाळंतपणं त्या म्हणजे बऱ्यापैकी तेव्हा होतं असं म्हणजे आता सगळ्यांच्याच अवेअरनेसमुळे बऱ्यापैकी दवाखान्यात डिलिव्हरी होतात पण ज्या एरियात मी राहत होते त्या एरियात घरी डिलिव्हरी होणं ती अडणं मग तेव्हा डॉक्टरला बोलवणं ह्या सगळ्या गोष्टी खूपच कठीण होत्या. आणि तेवढंच म्हणजे तिथे सहजच ह्या गोष्टी व्हायच्या आणि ते सगळं बघताना मला कुठेतरी त्या याच्याबद्दल एक जिव्हाळा निर्माण झाला आणि पुढे मग त्याच याच्यात काम करावं अशा परिस्थिती पुढे निर्माणही झाली. खेडेगाव जेव्हा आपण म्हणतो तेव्हा घरातल्या घरात नैसर्गिक प्रसूती व्हायला पाहिजे अशी एक सहज अपेक्षा होती ज्याच्यामधून अडचणी निर्माण व्हायच्या आणि माता बालमृत्यूचं प्रमाणही महाराष्ट्राने खूप पाहिलं आहे. मग या अभ्यासाकडे कधी वळलात? अभ्यासाकडे म्हणाल तर मी माझं लग्न 2000ला झालं आणि एक मला लग्नाच्या संदर्भात पण मी तसं जन्म माझा येवला नाशिक माझं मूळ माहेर म्हणाल तर खानदेश आणि लग्न मात्र माझं विदर्भात गेले मी लग्न होऊन. आणि म्हणजे हा खूपच एक वेगळा योगायोग म्हणावा लागेल. थोडंसं दूरचं स्थळ होतं हे विदर्भातलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे सासरे जे डॉक्टर होते माझे मिस्टर फार्मसी म्हणजे त्यांचं D.Pharm झालेलं होतं आणि त्या क्षेत्रात म्हणजे त्यांना डॉक्टर सुनेची आवश्यकताही होती म्हणजे त्यांनी गरजही असेल त्यांची आणि त्यांना त्याच्यामुळे हुंडा पण नको होता की हुंडा नसला तरी चालेल पण आम्हाला एक डॉक्टर मुलगी पाहिजे. म्हणजे एक तो पण एक मला वेगळा दृष्टिकोन वाटतो. म्हणजे माझ्या सासऱ्यांनी एक लिगसी आपण म्हणतो की चालायला पाहिजे तर त्याच्यात सुनेकडे त्या दृष्टीने पाहिलं ही मी सकारात्मकच गोष्ट म्हणते. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात मैत्रिणींनो पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर म्हणून काम करता करता तुम्ही स्त्रियांच्या प्रसूतीमधली जी तज्ज्ञता आहे ती मिळवलीत आणि त्यामध्ये काम करत आहात. नेमकं हे काम कशा पद्धतीने विस्तारलं? तुम्ही स्वतःला अधिकाधिक एक्सपर्ट कसं करत गेलात याविषयी सांगा ना. माझ्या सासऱ्यांना एक डॉक्टर सून हवी होती हे जरी खरं असलं तरी स्त्रियांप्रती म्हणजे स्त्रियांसाठी डॉक्टर असणं हे तेव्हा त्यांना जास्त महत्त्वाचं वाटत होतं कारण ते बाकीच्या ट्रीटमेंट्स ते करत होते ॲक्टिव्हली परंतु स्त्रियां माझ्याकडे म्हणजे दाखवू शकत नाही आपल्या सुनेकडे त्या दाखवतील आणि त्यांच्या गरजा आपल्या सुनेने त्या पद्धतीने हे करावं. आणि मग मला एक लक्षात आलं की तिथे एक
म्हणजे घरी डिलिव्हरी करण्याचं प्रमाण खूप म्हणजे प्रचंड होतं. कारण बुलढाणा जे जिल्ह्याचं ठिकाण आहे ते तिथून मोताळा तालुक्यातून एक अर्धा तासाच्या अंतरावर, आणि राजूर घाट म्हणजे हा पूर्ण घाटाचा रस्ता आहे. तर तिथे जाणं, तिथे पोहोचणं, एका खेड्यातून म्हणजे मोताळा तालुक्यातल्या खेड्यातून तिथपर्यंत पोहोचणं हे फार कठीण होऊन जायचं. आणि मग त्याच्यामुळे अडलेली डिलिव्हरी सुद्धा रस्त्यात होणं किंवा मग कुठल्या तरी गुंतागुंत होणं, कॉम्प्लिकेशन होणं, तिथपर्यंत योग्य परिस्थितीत न पोहोचणं, ह्या गोष्टी खूप कॉमन होत्या. तर अशा वेळेला मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा मला त्या एरियाची गरज लक्षात आली की इथे एक चांगला दवाखाना हवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की माझं जे शिक्षण झालं होतं, म्हणजे त्याला कोइन्सिडन्स म्हणता येईल की माहीत नाहीत, पण पोद्दारला झालं होतं. आणि तिथे मला इंटिग्रेटेड म्हणजे मिश्र प्रॅक्टिसची आम्हाला संधी होती आणि ती मी घेतली होती. म्हणजे मला आयुर्वेदिक आणि त्याच पद्धतीने ॲलोपॅथीचं पण आम्हाला ज्ञान तिथे मिळत होतं, की जिथे मला डिलिव्हरी वगैरे करण्याची पण प्रचंड संधी मिळाली, प्रॅक्टिस झाली माझी. आणि नंतर मग त्या एरियाची गरज लक्षात घेता मग मी तिथे असा विचार केला की आपल्याला याच्यात विशेष प्रावीण्य मिळवायला हवं की जेणेकरून मी स्त्रियांना अधिकाधिक मदत करू शकेन. आणि मग मी नंतर डिप्लोमा इन रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ म्हणून DRCH म्हणून एक त्यावेळेला कलकत्ता डॉन युनिव्हर्सिटीचा डिप्लोमा होता. तर मग मी तो केला. 2 वर्षांचा डिप्लोमा होता तो. त्याच्यासाठी मला अकोल्याला म्हणजे जावं लागायचं दर आठवड्याला. आणि मग त्या सगळ्या एक्झाम्स, मग कलकत्त्याला जाऊन एकदा ते सगळं केलं. म्हणजे माझी मुलगी झाली होती त्याच्यानंतर मला ते केलं. पण मग त्या एरियाची ती गरज होती की त्यांना अधिकाधिक, आणि मला असं नेहमीच वाटत आलं की आपल्या अज्ञानामुळे पेशंटचं नुकसान होता कामा नये. मग त्याच्यात आपण विशेष प्रावीण्य मिळवायला हवं, आणि ते मी मिळवलं. आणि मग त्याच्यानंतर मग मी तिथे अधिकाधिक काम करू शकले. आजकाल जर भोवताली पाहिलं, कदाचित विशेषतः शहरात, तर सिझेरियनचं प्रमाण वाढतंय का? सिझेरियनचं प्रमाण निश्चित वाढतंय, पण त्यालाही कारणं आहेत. म्हणजे जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा गुंतागुंत असेल तर तुम्हाला सिझेरियनला सामोरं जावं लागतं. आणि सिझेरियन हा काही वाईट प्रकार नाही आहे. परंतु जेव्हा नैसर्गिक प्रसूती शक्य आहे आणि नैसर्गिक प्रसूतीचे खूप चांगले फायदे आहेत, तर ते मला असं वाटतं की घेतले गेले पाहिजेत. आणि आता आपण बघतोय की प्रमाण म्हणजे अगदी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपण अगदी निश्चित आकडा नाही सांगू शकत, परंतु एक 70-72% प्रमाण आहे की सिझेरियन होत आहेत. किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलला बऱ्यापैकी नॉर्मलचं काम होतं आहे. परंतु याच्यामध्ये त्या मुलीचं म्हणजे जे माझा आतापर्यंतचा जो अनुभव आहे की त्या मुलीचं जे काही वाढ होते, तर ते आता सध्या कसं झालं की 1 मुलगी किंवा 2, आणि ज्या पॅम्पर्ड किंवा ज्या पद्धतीने मुलींना हे केलं जातं किंवा त्यांचं एक आहार जो घेतला जातो त्यांनी असायला पाहिजे तो घेतला जात नाही, व्यायाम केला जात नाही, अति जपलं जातं. तर तेही काही कारणं आहेत की त्याच्यामुळे ह्या मुली म्हणजे यांची सीझर होत आहेत. कदाचित पालकांची आणि मुलींची तयारी, मानसिक तयारी कमी पडत असेल का? हो, असते, निश्चित असते. म्हणजे माझा हा अनुभव आहे. माझ्या हॉस्पिटलला म्हणजे मोताळा इथे मी जेव्हा काम करत होते तेव्हा माझ्याकडे OT नव्हती, ऑपरेशन थिएटर, की जिथे मी सीझर करू शकत नव्हते. कारण ॲनेस्थेटिक, ब्लड ह्या सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम असायचा. तर मग नॉर्मल डिलिव्हरी मला मॅक्झिमम प्रयत्न करून नॉर्मल डिलिव्हरी करावी लागायची. म्हणजे काही वेळेला पेशंटला म्हणजे मानसिकता तयार करून, अर्थात त्या पेशंटची, त्या नातेवाईकांची. तर मला एक लक्षात आलं की 15-20 वर्ष जेव्हा आपण त्या क्षेत्रात मी काम केलं, तर बाबा तुम्ही जर त्या पेशंटशी तुम्ही तिला जर चांगलं पद्धतीने तिची मानसिकता, भावनिकता जपली, त्या नातेवाईकांशी तुम्ही जर चांगले कनेक्ट होऊन तुम्ही त्या गोष्टीमध्ये सगळे इन्व्हॉल्व्ह झालात, म्हणजे डॉक्टर ॲज अ डॉक्टर, तर त्या पेशंटला कॉन्फिडन्स वाटतो आणि तुम्ही म्हणाल तसं ते कॉपरेशन करायला तयार होतात. पण हे सगळं महत्त्वाचं आहे ह्या तिन्ही गोष्टींवर, म्हणजे डॉक्टर स्वतः, तो पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक म्हणजे कुटुंबीय, ह्यांच्या सगळ्यांचा जर प्रयत्न केला यांनी, तर नॉर्मल डिलिव्हरीची निश्चित शक्यता वाढू शकते. जे प्रमाण आपल्याला वाटतं आहे की सिझेरियनचं वाढतं आहे, अगदी निश्चित वाढू शकतं. त्याच्यावर आहार आणि ह्या सगळ्या गोष्टींवर कुटुंबाने सुद्धा काम करायला हवं की नाही, तू गरोदर आहेस आणि मग तूच आता असा आहार घेण्यापेक्षा माझं म्हणणं असतं की तुम्ही पूर्ण फॅमिली त्या बाळाच्या जन्मामध्ये कॉन्ट्रीब्यूट करा. डॉक्टर, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाळंतपणाच्या प्रसूतीच्या वेदना या अत्यंत तीव्र वेदना ज्या असतात त्यामधल्या वेदना आहेत, पण तरीही त्याला सामोरं जावं, कारण नैसर्गिक बाळंतपणाचे अनेक फायदे आहेत. तर हे फायदे कुठले आहेत त्याविषयी काय सांगाल? सृजन ज्याच्यातून होतं, निर्मिती होते, तर त्या वेदनांचं दुःख करायचं नसतं आणि तो आनंद असतो. एक सगळ्यात महत्त्वाचं, ती स्त्री जेव्हा ती नॉर्मल प्रसूती तिची होते त्याच्यानंतर त्या शरीराचं मेकॅनिझम जे काही असतं, म्हणजे शरीर ज्या पद्धतीने पुन्हा नॉर्मल होतं ते खूप महत्त्वाचं आहे की जे सीझर नंतर होत नाही. म्हणजे तुम्ही ब्रेस्ट फिडिंग लगेच करू शकता. नंतर तुमचा जो बॉन्ड असतो बाळाबरोबरचा तो ताबडतोब डेव्हलप होतो. नंतर तुमचं पोटेन्शियल म्हणजे एक पेन
जे आपण म्हणतो की ते सहन करण्याची क्षमता तुमची हे होते. नंतर जेव्हा बाळ जन्म होतो म्हणजे तर तेव्हा त्याची फुफ्फुसं जे नॉर्मल प्रसूती होते त्याच्यात फुफ्फुसं ही आकुंचन पावली जातात आणि त्याच्यामुळे त्याला नंतर कुठले फुफ्फुसांची व्याधी होण्याची हे कमी होते. नंतर माझा एक आता इतक्या प्रसूती केल्यानंतरचा अजून एक अनुभव असा मला वाटतं की ज्याच्यामध्ये ब्रेन वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी तुमच्या नॉर्मल दाब देऊन म्हणजे नॉर्मल प्रेशरने हे होतात. आणि ती मुलं की जे आता मधल्या काळामध्ये आपल्याला सिझेरियन सेक्शनचे जे मला स्वतःला व्यक्तीला म्हणजे व्यक्तिशः जे प्रॅक्टिकली असं वाटलं की अस्वस्थता जी आलेली आहे किंवा कॉन्क्रीट डिसिजन किंवा मधल्या काळामध्ये किंवा म्हणजे आपण म्हणतो की सुसाईडचे प्रमाण हे मुलांमध्ये वाढलेलं. तर ह्या सगळ्याला ती मुलं बऱ्यापैकी स्वतः स्ट्रगल करून जी आलेली असतात ती बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टीला फेस करू शकतात असा एक माझा अनुभव आहे. 9 महिने आईची काळजी कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे याविषयी सांगा ना. आता याच्यामध्ये बरेच वेगवेगळे नियम आहेत, परंतु वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आपल्याला जे काही नियम घालून दिलेले आहेत आणि ते मिनिमल आहेत. म्हणजे तेवढं त्या स्त्रीने स्वतःसाठी आणि त्या नातेवाईकांनी कुटुंबाने तिच्यासाठी करायला हवं की ज्याच्यामध्ये मी सांगत असते की कारण कसं आहे की प्रत्येकाची फायनान्शियल आर्थिक परिस्थिती कशी असेल हे आपल्याला माहीत नाही. कारण ग्रामीण भागात तर हा प्रचंड प्रॉब्लेम येतो. जेव्हा तुम्ही सोनोग्राफी सांगतात पेशंटला करायला तेव्हाही तुम्हाला प्रत्येक वेळेला कारण सांगायला लागतं, कारण त्या सोनोग्राफीसाठी खर्च होणारा पैसाही बऱ्याचदा त्यांच्याकडे नसतो. तर कमीत कमी तुम्ही 8 वेळा दवाखान्यात गेलं पाहिजे 9 महिन्यांमध्ये. मग ती 8 वेळा कुठली तर ह्या बाबतीत पण काही आहे की पहिल्या 3 महिन्यात तुम्ही एकदा दाखवलं पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्हाला 1 मूल 2 मूल किंवा मुलाचं कुठे हे झालेलं त्या दृष्टीने ते तुम्हाला कळेल. तर त्याच दरम्यान NT स्कॅन पण केलं गेलं पाहिजे की ज्याच्यामध्ये क्रोमोझोमल ॲनॉमली किंवा काही तुम्हाला कळू शकेल. म्हणजे हे 2 आहेत की जे गव्हर्नमेंटला होत आहेत. आणि एक 5व्या महिन्याची म्हणजे 20 आठवड्यांची आम्ही म्हणतो की त्याला ॲनॉमली स्कॅन. तर ॲनॉमली स्कॅनमध्ये तुम्ही हात पाय कान नाक असं सगळी अवयव जी तुमची आहेत तर ती योग्य आहेत की नाही, त्याच्यामध्ये काही कुठलं हे आहे का ते तुम्हाला हे तुम्हाला बघायला होतं. म्हणजे त्याच्यामुळे ती 5व्या महिन्याची सोनोग्राफी आणि डॉक्टरांची व्हिजिट महत्त्वाची आहे. दरम्यान तुमच्या ब्लड इन्व्हेस्टिगेशन सगळ्या झाल्या पाहिजे, बेसिक इन्व्हेस्टिगेशन की ज्याच्यामध्ये तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे किंवा युरिनमध्ये काही कुठलं इन्फेक्शन किंवा प्रोटीन वगैरे जात नाही आहे ना, किंवा तुमचा ब्लड ग्रुप कुठला आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे किंवा तो निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे त्या दृष्टीने तुमचं पुढच्या नंतर बेसिक जे असतात की HIV किंवा ह्या ब्लड थायरॉईड आता सध्या खूप कॉमन आहे की ती पण इन्व्हेस्टिगेशन तुमची त्यावेळेला झाली पाहिजे, कारण त्याचा परिणाम डायरेक्टली आईवर आणि बाळावर होत असतो. ह्या सगळ्या गोष्टी आणि बेसिक आहे हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने गव्हर्नमेंटला होतं आहे. हे मला मुद्दाम नमूद याच्यासाठी करावं असं वाटतं की आपण खर्च होतो म्हणून ते टाळता कामा नये. नंतर तुमचं मग नंतर एक 24 आठवडे 26 आठवडे 28 30 मग अशा तुमच्या एक 5 व्हिजिट डॉक्टरांकडे झाल्या पाहिजे की ज्याच्यामुळे मग तुम्ही आपण जे म्हटलात की बाबा मधुमेह किंवा मग हायपरटेन्शन किंवा ह्या गोष्टींचं आपल्याला आधीच माहिती मिळते आणि त्या दृष्टीने डॉक्टर मग काळजी घेऊ शकतात. आणि ती काळजी घेतली गेली पाहिजे की ज्याच्यामुळे बाळ आणि आई दोघंही डिलिव्हरी सुखरूप होईल आणि बाळ आणि आई दोघंही सुखरूप राहतील. आहार विहार, तिची भावनिक जतन करणं अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रकारांनी काळजी घ्यावी लागते. तर ही काळजी नक्की कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये घ्यायला पाहिजे? हे फक्त मूल हे तिच्या एकटीचं नसतं, त्या घराचं ते मूल असतं आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये सासू सासरे आई वडील भाऊ बहीण किंवा तिची कुटुंबीय ही सगळी सहभागी झाली पाहिजेत. कारण त्या वेळात म्हणजे जे सुरुवातीला तिला पहिल्या 3 महिने जो काही त्रास होतो किंवा मॉर्निंग सिकनेस किंवा मळमळ किंवा तिची एकूण हार्मोन्स इम्बॅलन्स ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात त्याच्याबरोबर तिचे जर मिस्टर किंवा तिचे जर कुटुंबीय सहभागी असले तिच्या भावनिक अवस्थे आणि मानसिक अवस्थेत तर ते खूप महत्त्वाचं होतं तिच्यासाठी. तिला समजून घेतलं जातं तिची, कारण ह्याच्यात हार्मोन्स इम्बॅलन्समुळे चिडचिड वाढलेली असते, तिला थकवा येत असतो, तिला विनाकारण आजारी वाटत असतं. म्हणजे ही जरी नॉर्मल प्रोसेस असली तरी पण त्या सुरुवातीच्या काळामध्ये जोपर्यंत गर्भ रुजत नाही पूर्ण तोपर्यंत ह्या गोष्टी होत राहतात आणि हे तिला समजून घेणं, कारण ती बऱ्याचदा डॉक्टरांनी दिलेल्या आणि त्यावेळेला ट्रीटमेंट जी काही सुरू होते डॉक्टर जी देतात की फॉलिक ॲसिड कॅल्शियम किंवा जे काही देतात ते तिने घेतलं पाहिजे. पण त्यावेळेला तिला मळमळ खूप होत असते, अशा वेळेला ती शक्यतोवर ते टाळायचा प्रयत्न करते. पण तिला कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते मिळेल, कसं मिळेल हे कुटुंबाने बघणं
तिला तिचं मानसिक संतुलन कसं राहील चांगलं हे बघणं, तिला काय आवडतं नावडतं. म्हणजे मी बऱ्याचदा म्हणते की काही मुलींना की ते स्त्रियांना स्वयंपाक नकोसा वाटतो किंवा त्या फोडणीचा वास येतो, त्याच्यामुळे त्या टाळाटाळ करतात. आणि अशा वेळेला त्यांना ते करावंच लागलं तर मग ते त्यांच्यासाठी खूप त्रासदायक होतं, कारण मग त्याच्यातनं मग त्यांना स्वतःला अन्न घ्यावंसं वाटत नाही, पाणी कमी पडतं, मग डिहायड्रेशन होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत ह्यासाठी मग जर तिला नाही आवडत आहे एखादी गोष्ट तर तिला ते समजून घेणं, मग त्याच्यामध्ये त्या जर असेल घरामध्ये सासू किंवा आई त्यांनी ते हे करणं, किंवा मग मिस्टरांनी तिच्या त्या सगळ्या प्रोसेसमध्ये सहभागी असणं. म्हणजे मी बऱ्याचदा काउन्सिलिंग करताना असं पण म्हणत असते की बुवा व्यायाम करायचा तर तो स्त्रीनेच नाही, त्या प्रसूती होणाऱ्या स्त्रीने नाही, त्या पुरुषाने पण तो करायला पाहिजे. म्हणजे त्या प्रोसेसमध्ये दोघांनी जर सहभागी असलं तर तिला सुद्धा ती शिक्षा न वाटता किंवा तिला की बाबा हे काय मला, म्हणजे कारण पहिल्या प्रसूतीमध्ये बऱ्याचदा स्त्रियांना वाटतं की बाबा आता हे काय, किंवा प्रत्येक अनुभव त्यांना हा नवीन असतो आणि मग अशा वेळेला त्यांना हे आपल्यालाच का असं जे वाटत असतं. म्हणजे मी बऱ्याचदा सांगते की तुम्ही मोबाईल रात्री 8, 8:30, 9 नंतर बंद करा. तर मग हा एक प्रश्न निर्माण झाला आहे की त्यांना मग त्याच्यामध्ये जर बघत राहिल्या किंवा ते स्क्रोल करत राहिल्या तर त्यांना झोप येत नाही. मग अशा वेळेला फक्त हिने बंद करायचा आणि पुरुषाने तो बघत राहायचा, हे पण तिच्या मानसिकतेसाठी ते चांगलं नाही. त्याच्यामुळे दोघांनी तो बंद करणं, दोघांनी फिरायला जाताना दोघांनी बरोबर जाणं, तिच्या काय ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेणं, तिच्याशी त्याबाबत चर्चा करणं, ह्या सगळ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे आपण जे म्हणतो की स्त्रीचं आरोग्य म्हणजे आरोग्य हे फक्त शारीरिक नाही तर ते मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सुद्धा जर योग्य राहिलं तर ते बाळ सुखरूप होतं आणि ते समाजाचंच एक हे आहे. त्याच्यामुळे त्याची ते नॉर्मल पद्धतीने होऊ शकतं सगळ्या गोष्टी. व्यायाम कशा पद्धतीचा करायला पाहिजे, किती प्रमाणात करायला पाहिजे, आणि जोडीनी आहार विहार हे जे मुद्दे येतात ते कसे असायला पाहिजेत? व्यायामाचं जे आपण बोललो तर पहिले 3 महिने आपण सांगितलं की पहिल्यांदा एक सोनोग्राफी आवश्यक असते कुठल्याही म्हणजे चालणं जरी, त्या वॉकिंग जरी आपण सांगितलं की स्त्रीने चाललं पाहिजे किंवा चालण्याचा जो व्यायाम आहे तो जरी करण्यासाठी एक पहिली सोनोग्राफी होणं आवश्यक आहे. कारण गर्भाचं ठिकाण आपल्याला स्थिर कुठे झाला आहे तो गर्भपिशवीमध्ये ते कळलं पाहिजे, नाहीतर मग कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. त्याच्यामुळे चालणं, वॉकिंग हा बेस्ट व्यायाम आहे. त्याच्याच जोडीने मेडिटेशन मी सांगत असते. मेडिटेशनमध्ये तुम्ही प्राणायाम, 5 मिनटं ध्यान, 5 मिनटं अनुलोम विलोम, 5 मिनटं दीर्घश्वसन, हे जर सुरुवातीपासून जर तुम्ही केलं तर त्याच्यामुळे सुद्धा त्याचे प्रचंड फायदे नॉर्मल डिलिव्हरीसाठी किंवा डिलिव्हरीसाठी होतात. हे सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामुळे मेडिटेशन आणि त्याच्याचबरोबर तुम्ही योग्य पद्धतीचा व्यायाम. तर 5 महिन्यानंतर जी तुमची सोनोग्राफी होते त्याच्यामध्ये मग तुम्हाला अगदी म्हणजे प्लॅसेंटा म्हणजे वारची कुठे रुजला आहे किंवा गर्भ कुठे आहे हे सगळी व्यवस्थित कळतात, किंवा गर्भशेष तोंड कसं आहे, आखूड आहे की कसं आहे, काही प्रॉब्लेम नसेल तर मग डॉक्टर त्यांना व्यायाम देतात. तर ते व्यायाम त्यांनी करायला पाहिजे. त्याच्यामध्ये किगल एक्झरसाइज किंवा जे जनरल चालतील किंवा कमरेचे, पायांचे किंवा ह्या संबंधातले जे काही व्यायाम असतात तर ते डॉक्टर्स त्यांना शास्त्रीय दृष्टीने समजून देतात आणि त्या पद्धतीने त्यांनी ते करायला हवेत, त्याची टाळाटाळ करता कामा नये. आता जर आहाराचं आपण बघितलं तर आहार हा, माझं असं म्हणणं असतं की महाराष्ट्रीयन आहार हा अतिशय योग्य आहे. त्याच्यामध्ये आपण वरण भात भाजी पोळी, म्हणजे आपण आहारामध्ये जे आपल्याला मिळायला पाहिजे की बाबा फॅट्स, कार्बोहायड्रेट्स किंवा मिनरल्स, विटॅमिन्स, हे सगळं जे असायला पाहिजे तर हे सगळं आपल्या आहारामध्ये पूरक आहे. फक्त तो आहार असा एकदम ह्या स्त्रियांना जमत नाही, म्हणजे ज्या गरोदर स्त्रिया असतात त्यांना एकदम खाणं जमत नाही, त्यांनी तो अट्टहास करू पण नाही. दर 2-2.5 तासाने किंवा दिवसातनं किमान 5 ते 6 वेळा त्यांनी ते खावं आणि त्याच्यामध्ये विभागून की बाबा 2 वेळा जेवण, मग 2 वेळा तुम्ही प्रोटीन दिलं जातं. आणि मला सांगायला अजून महत्त्वाचं वाटतं की प्रोटीन हे गव्हर्नमेंट सुद्धा पुरवतं आहे. हां, तर मग त्या पद्धतीने म्हणजे प्रोटीन घेणं, मग ते दुधातनंच पाहिजे असाही अट्टहास करू नका, पाण्यातनं घेतलं तरी चालेल, पण ते तुम्हाला शरीराला मिळायला पाहिजे. नंतर सगळ्यात कमी म्हणजे स्प्राउट्स तुम्ही घेऊ शकतात सगळ्या प्रकारचे, की कडधान्य तुम्ही भिजवून आणि त्याचं हे करून, आणि ते अगदी सगळं थोड्या थोड्या प्रमाणात खाणं दर 2 तासाने. की मग मी म्हणते की ड्रायफ्रुट्स तुम्हाला जे शक्य असतील. आजकाल हा खर्च सगळ्या फॅमिलीजमधनं होतो, म्हणजे त्याच्यामध्ये आर्थिक परिस्थिती त्याच्यामध्ये काही हे करत नाही, तर मग फ्रूट तुम्ही खाल्लं पाहिजे. फ्रूटचं पण बऱ्याचदा असं होतं की बाबा नाही सफरचंदच, काही गरज नाही आहे, जे तुम्हाला अवेलेबल असेल तुमच्या घरामध्ये ते फळ तुम्ही निश्चित खाऊ शकतात. म्हणजे एकदा फ्रूट, एकदा ड्रायफ्रूटमध्ये तुम्ही खजूर, काळ्या मनुका ह्यासुद्धा चालतात. तर हे नंतर मग 2 वेळा प्रोटीन शेक किंवा प्रोटीन दुधामधनं घेणं, प्रोटीन पावडर. नंतर तुम्ही घरी सुद्धा प्रोटीन पावडर करू शकता ड्रायफ्रुट्स आणि ह्याची.
नंतर केळी खाणं किंवा ह्या पद्धतीचं, किंवा अंडे तुम्हाला चालतात, अंडे आता जनरली सगळे खातात, तर ते तुम्हाला खाल्लं पाहिजे. आणि जेवण, मी म्हणत असते की जेवताना तुमचं ताट हे 4 वाट्या तुमच्या पाहिजे जनरली, जे की जे सगळेजण करू शकतात. त्या 4 वाट्यांमध्ये एका वाटीत तुमचं सलाद पाहिजे व्यवस्थित, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही काकडी, टोमॅटो, गाजर जे काही कच्चं तेवढं 1 वाटी. 1 वाटीमध्ये तुमची डाळ, वरण कुठल्याही प्रकारचं जे उपलब्ध असेल ते. एका वाटीमध्ये पालेभाजी तुमच्या पाहिजे आणि एका वाटीत ताक किंवा दही. तर हा पूरक आहार होतो. आणि मग त्याच्याबरोबर लागेल तेवढी पोळी किंवा भाकरी, जे तुम्हाला लागेल ते. तर ह्या पद्धतीचं. किंवा मग जर तुम्हाला असं नाही की मला नाही असं खावंसं वाटत, अशा बऱ्याचदा तक्रारी असतात पहिले 4-5 महिने, तर मग तुम्हाला जे वाटेल ते खा, पण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त भाज्या कशा, म्हणजे फायबर्स तुम्हाला कसे पोटामध्ये जायला मिळतील, पाहिजे. तर ह्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण जेव्हा बाळ वाढत असतं तर त्याचा दाब नकळत आपल्या इंटेस्टाईन म्हणजे आतड्यांवर पडतो आणि बऱ्याचदा मुलींना मग कॉन्स्टिपेशन किंवा याचे प्रॉब्लेम्स वाढू शकतात. तर त्या दृष्टीने फायबर्स खाणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहे. एका छोट्या गावामध्ये हे काम तुम्ही गेली अनेक वर्ष करत आलात, तर कधी असं झालं असेल ना की खूप ताण आला की पेशंटला किंवा त्याच्या नातेवाईकांना माहीत नसतं, पण तुमच्या पातळीवरती काय काठिण्य पातळी आहे ती कळलेली असते, काहीच्या सुविधा पण कमी आहेत असंही वाटू शकतं. तर अशा वेळेला काय केलं तुम्ही, कशा काय निभावून गेलात? खूप म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी करताना त्याचे कॉम्प्लिकेशन्स पण असतात की ज्याला सामोरं जावं लागतं बऱ्याचदा. आणि मला त्या बाबतीतलं एक म्हणजे, आणि मी तुम्हाला जे सुरुवातीला म्हटले की बाबा तुमची इन्व्हॉल्वमेंट त्या पेशंटमधली आणि त्या पेशंटच्या नातेवाईकांमधली, तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही जर त्यांच्या एकूण सगळ्या याच्यामध्ये जर, तर ते त्यांचा पूर्ण विश्वास तुम्ही संपादन करायला हवा. म्हणजे त्यांच्या बाजूने तुम्ही आहात, तुम्ही त्यांच्या सगळ्या प्रोसेसमध्ये सहभागी आहात हे त्यांना विश्वास तुम्ही द्यायला हवा. ही सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट. तुमचं हॉस्पिटल त्यातल्या त्यात, म्हणजे मला असं वाटलं की मी त्यातल्या त्यात ज्या काही मला सुविधा देता येऊ शकते, शक्य आहे तेवढ्या मी त्याचे अवेलेबल केलेल्या होत्या तशा. आणि पण प्रश्न कसा असायचा की बऱ्याचदा असं व्हायचं की बाबा सोनोग्राफीच नाही आहे, पेशंट डायरेक्टली तुमच्या दवाखान्यात आलेली आहे. म्हणजे बऱ्याचदा असे पण प्रसंग झाले आहेत की जवरे मॅडमकडे जाते का, ठीक आहे जाऊन तपासून आहे, आणि ती तपासायला आणि डिलिव्हरी झाली, असंही बऱ्याचदा झालेलं आहे. म्हणजे तुम्ही त्या पेशंटचे नातेवाईकही असतात, डॉक्टरही असतात, असं म्हणजे तुम्ही त्यांच्या कुटुंबातले एक घटक असतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या पातळीवर भावनिकदृष्ट्या इन्व्हॉल्व होऊन ह्या सगळ्या सांभाळाव्या लागतात. आणि एकदा डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरीनंतर PPH हा प्रकार बऱ्याच जणांनी, म्हणजे पोस्टपार्टम हेमरेज, म्हणजे त्याला माहीत नसतं, गर्भपिशवी आकुंचन पावत नाही आणि बऱ्याचदा ते ब्लिडिंग होत राहतं. तर हे तुमच्या डॉक्टर म्हणून तुमच्या ताबडतोब लक्षात आलं पाहिजे की हे इथे वेळ होतो आहे. म्हणजे तर मला स्वतःला मी लगेच म्हणजे मोताळा आणि बुलढाणा, म्हणजे मला तिथे बुलढाण्याला तिला नेणं त्या पेशंटला खूप आवश्यक होतं. अशा वेळेला तुम्हाला डॉक्टरांना सांगणं पण शक्य होत नाही, कारण डॉक्टर डिलिव्हरी रूममध्ये नसतात. काय होतंय तुम्ही त्यांच्याशी बोलू पण शकत नाही. पेशंटला मागच्या मागून म्हणजे त्या डिलिव्हरी रूममधून लगेच ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट करून पेशंटला नेणं हे खूप जिकिरीचं काम असतं. ॲम्ब्युलन्स पण त्यावेळेला नव्हत्या. म्हणजे मला आठवतं मी माझीच गाडी तेव्हा वापरायची, मी स्वतःच ड्रायव्हिंग करायची, सिस्टरला बरोबर घेऊन मग मी त्या पेशंटला ICU कसं ताबडतोब मिळेल. आणि अगदी असा झालेला आहे प्रसंग की मी 20 मिनिटात, म्हणजे जिथे एक 25 मिनिटं, तर मी किती फास्ट जाऊ शकेल, म्हणजे डोक्यामध्ये ते स्ट्रेस आणि त्या पेशंटला वाचवणं हा एक ते आपण म्हणतो म्हणजे हिरकणीचीच गोष्ट मी त्याच्यामध्ये म्हणू शकेन की त्या पेशंटला मला वाचवणं आहे, मला काही दुसरं दिसत नाही. मग त्या पेशंटला घेऊन जाणं तिथे ICUला आणि मग त्या पेशंटला नॉर्मल करणं. पण ह्या मला एक सगळ्यात महत्त्वाचं सांगावंसं वाटेल की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला पेशंट कधीही म्हणत नाहीत की तुम्ही आम्हाला, कारण त्या पेशंटला वाचवलं गेलं पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा दृष्टिकोन आपला त्या पेशंटच्या नातेवाईकांना सुद्धा समजला पाहिजे आणि तितका प्रामाणिकपणा ॲज अ डॉक्टर तुमच्यामध्ये असला पाहिजे. म्हणजे माझं शिक्षण, मी जे तुम्हाला म्हटले की 1 वर्ष माझं नाशिकला झालं होतं, तिथले जे माझे गाईड होते किंवा डॉक्टर होते आमच्या याचे जे मेन, तर एकदा ते याला आले, म्हणजे रोज आमचं ते तपासायला पेशंट राऊंडला आलेत आणि राऊंडला मग आम्हाला त्या डॉक्टरांबरोबर जावं लागायचं. प्रत्येक पेशंटचे तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन सांगावे लागायचे. तर माझ्या म्हणजे आता 30-40 पेशंट आहेत आणि त्यांचं प्रत्येकाचे इन्व्हेस्टिगेशन तुमचे नाही लर्न होऊ शकत, कारण सकाळी आलेले असतात, मग नाही लक्षात राहत. तर मग माझ्याकडनं एका पेशंटचे नाही सांगितले गेले की बाबा नाही, मला नाही आठवत आहे. तर त्या डॉक्टरने लिटरली मला रडवलं होतं तेव्हा की तुझी जर आई असली असती किंवा बाबा असले असते तर तू विसरली असतीस का. मग तू हे पेशंटचं ही जी इन्व्हॉल्वमेंट आहे ही त्या मला डॉक्टरांनी त्यावेळेला शिकवलेली की ती जी माझ्या कामात आली, की जी इन्व्हॉल्वमेंट तुमची नसेल त्या पेशंटमध्ये, तर म्हणजे त्या डॉक्टर म्हणजे तुम्ही त्याचं काही हेच नाही. परीस बहुउद्देशीय संस्था याच्या माध्यमातून आज खूप काम तुम्ही करतात.
तर ही सामाजिक कामाची सुरुवात नेमकी कधी झाली, कशी झाली आणि कशामुळे झाली? लग्न होऊन मी म्हटलं की ज्या गावात गेले की मोताळा तालुका, तर तिथे इंटेरियरला जनजागृती म्हणजे स्त्रियांना अवेअर करणं ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत की अगदी म्हणजे मेन्स्ट्रुएशनपासून हो. की बुवा त्याच्या बाबतीतली काळजी काय घेतली गेली पाहिजे, मिनिमल सोयींनी म्हणजे अगदी कमीत कमी जरी तुमच्या खर्च जरी असला करू शकत असले तरी पण त्यातल्या त्यात आपण काय काळजी घेऊ शकतो, तर हे तेव्हा मला सांगणं खूप आवश्यक वाटायला लागलं होतं. आणि मग वेगवेगळ्या पद्धतीचे डॉक्टर, मग त्यातले मला प्रत्येक वेळेला असं वाटायचं की तज्ज्ञ लोक आले पाहिजे माझ्याकडे की जे माझ्या पेशंटच्या पर्यंत पोहोचतील. कारण मी प्रत्येक बाबतीत मी त्यांना त्या अभ्यासाच्या अधिकाराने तेवढ्या सांगू शकेल की नाही. आणि मग तज्ज्ञ लोक म्हणजे मग कॅन्सरपासून तर अगदी म्हणजे इतक्या सगळ्या पद्धतीचे तज्ज्ञ म्हणजे आहार तज्ज्ञ आले पाहिजेत किंवा म्हणजे त्या क्षेत्रातले तज्ज्ञ येऊन म्हणजे मग मी कॅम्प आयोजित करायचे. आणि मग हे सगळं व्यासपीठ जर तुम्हाला करायचं आहे तर ते टीमवर्क असतं, म्हणजे तुम्ही एकटे कुठेच पुरे पडू शकत नाही. मग अशा वेळेला मग आपल्याला इतर लोकांना सहभागी करून ह्या लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल हा माझा नेहमीच एक दृष्टिकोन असायचा. मग त्या दृष्टीने आम्ही कॅन्सरचे कॅम्प, मग त्याच्यातले तज्ज्ञ बुलढाण्याहून किंवा इतरत्र औरंगाबाद वगैरे शहरं, अकोला, औरंगाबाद, जळगाव आम्हाला जवळ होते, मग तिथनं त्यांना बोलवायचं आणि मग त्याला काहीतरी एक तुम्हाला प्लॅटफॉर्म पाहिजे असं मला तेव्हा वाटलं की ह्या प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत मग आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकू आणि अधिकाधिक लोक आपल्याला जोडली जातील म्हणून. आणि माझी परीस बहुउद्देशीय संस्था अशा नावाने मग मी ती रजिस्टर्ड केली. आणि त्याच्यामध्ये बहुउद्देशीय म्हणजे मी आरोग्याच्या सगळ्या बाबींवर आपल्याला काम करता यावं. म्हणजे आपण आरोग्य म्हणजे जी व्हूने जी व्याख्या केली आरोग्याची की ज्याच्यामध्ये शारीरिक, नंतर तुमचं मानसिक, भावनिक आणि सांस्कृतिक हे सुद्धा बाजू सगळ्या मजबूत असायला पाहिजेत. तर त्या दृष्टीने आपल्याला ह्या सगळ्या बाबींवर काय काम करता येईल हा विचार मला इतर लोकांवरना सहभागी करून करता यायला पाहिजे म्हणून त्या परिसची मग बहुउद्देशीय संस्थेची मी स्थापना केली. त्याच्या अंतर्गत वेगवेगळे कॅम्प्स करणं म्हणजे आरोग्यविषयक असतील किंवा सामाजिक याच्यामध्ये जर कोणाचं काही विशेष काम असेल तर त्यांचं ते काम ऐकणं, त्यांचा सत्कार त्या संदर्भातलं त्यांचं काम ऐकून त्यांचा व्यवस्थित सन्मान करणं, ह्या सुद्धा गोष्टी त्याच्या अंतर्गत केल्या गेल्या. मुंबई पुण्याचे लोक आमच्याकडे आले पाहिजेत आणि त्यांचं सुद्धा म्हणजे मी त्यावेळेला नीरजा धुळेकर किंवा ह्या ज्या कवयित्री किंवा यांचे जे काही विचार आहेत काळाच्या पुढे नेणारे हे सगळे माझ्या बायकांनी ऐकले पाहिजेत हे मला खूप तळमळीने वाटायचं. त्या आरोग्यामध्ये तुमची मानसिकता, तुमची वैचारिक घडण हा पण भाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही अनेक प्रकारचं काम या माध्यमातून केलं. हे काम मुख्यतः महिलांसाठीच आहे का सगळ्यांसाठी वाढवत नेलं? नाही, महिलांसाठीच असं नाही. कारण मला असं वाटतं की महिलांचाच परिप्रेक्ष्य, महिलांना बघण्यासाठी पुरुषांचा दृष्टिकोनही बदलायला हवा. म्हणजे हे सगळं काम हे कुटुंबावर व्हायला हवं. म्हणजे असं गरज नाही की फक्त महिलांनाच तुम्ही, म्हणजे मला प्रत्येक याच्यामध्ये मला प्रत्येक वेळेला वाटतं की जर मेन्स्ट्रुएशनच्या प्रॉब्लेमसाठी जर मुलगी येत असेल तर तिचे वडील आणि आई दोघांनी यावं. आणि हे मी त्यावेळेला म्हणजे 25 वर्षापासून ते करते आहे. त्यावेळेला पुरुषांना हे ऐकायला संकोच वाटायचा. म्हणजे केबिनमध्ये आल्यावर की नाही तुमचं चालू द्या, मी बाहेर बसतो असं जे असायचं तर मी त्यांना आवर्जून सांगायचे नाही, मुलगी तुमची आहे त्यामुळे तुम्ही पण थांबा. ह्या सगळ्या गोष्टी तिच्या तुम्ही पण समजू देत आणि त्या मुलीलाही वाटू देत की माझा बाबा पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, माझी आई पण आहेत, तिलाही ते एक काय म्हणतात त्याला सुरक्षितता वाटू देत. तर हे सगळं मला महत्त्वाचं वाटतं. आणि सगळ्याच गोष्टींवर म्हणजे तुम्ही स्त्रियांचे कुठलेही प्रॉब्लेम्स घ्या, मेन्स्ट्रुएशन असेल किंवा गरोदरपणा म्हणजे ANC अँटीनेटल पिरियड म्हणतो आम्ही ज्याला, पोस्टनेटल किंवा जे म्हणजे 6 महिने डिलेव्हरी नंतरचे हा फार महत्त्वाचा काळ असतो. नंतर मेनोपॉज हा तर अतिशय मोठा काळ आहे की ह्या सगळ्यामध्ये पुरुषांचाही सहभाग असावा आणि सगळ्याच लेव्हलवर ह्या दोघांनी पण त्याच्यामध्ये सहभागी असावं. तर ह्या दृष्टीने मी मग पुरुष म्हणजे सगळ्यांसाठीच तो प्लॅटफॉर्म आहे. माधवीताई, तुम्ही जनजागृतीसाठी आणि महिलांचं आरोग्य हा फोकस ठेवूनही खूप व्याख्यानं देता, तर कुठल्या कुठल्या विषयांवरती सातत्यानं महिलांशी बोललं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? 10-12 वर्षांच्या मुलींपासून तर एक 50 ते म्हणजे मेनोपॉज पर्यंत ह्या सगळ्या विषयांवर आता सगळ्यांशी इंटरॅक्शन करून किंवा जे अनुभव किंवा इतक्या वर्ष काम करून जे अनुभव पाठीचे आहेत त्याच्यानुसार मग मी प्रत्येकाशी इंटरॅक्शन करत काम करत गेले. पण मला जास्तीत जास्त की मेन्स्ट्रुएशन जे मुलींना माहिती पाहिजे हे सगळ्यात अवेअरनेस म्हणजे शाळांमधून आता खूप चांगल्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने सगळं होतं आहे, तर तो अवेअरनेस मुलींना आला पाहिजे. त्याच्याचबरोबर त्यांना स्वतःचा आत्मसन्मान, सुरक्षितता ह्या आणि स्वतःच्या शरीराबद्दल आदर, तर त्याच्यामध्ये त्यांना चांगला स्पर्श, वाईट स्पर्श याचं सुद्धा महत्त्व किंवा नॉलेज पाहिजे. त्याच्यामध्ये आई जर सांगू शकत असेल तर ठीक आहे, किंवा ते डॉक्टर किंवा टीचर या सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे.
मग त्याच्यासाठी मला काही लेक्चर्स मी सुरुवातीला सुरू केले. मग त्याच्यानंतर मला लक्षात आलं की गरोदर स्त्रियांना आहार किंवा त्या कुटुंबाला मला कसं सांगता येईल. तर म्हणजे सुरुवातीला तर असं व्हायचं की त्या गरोदर स्त्रिया बोलवल्यावर यायच्या पण नाही. मग मला ती यादी, मग त्यांना फोन नंबर करणं, मग त्यांच्या वेळा कुठल्या योग्य आहेत की मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेन. मग सकाळी मी 7 वाजता पण जायचे, कारण म्हणजे सकाळी जायचं, मग त्यांना बोलवायचं त्यानिमित्ताने. मग त्या फक्त मग त्या कधी कधी असं की नाही सासूला पाठवायचं आणि सुनेने घरी काम, मग मी त्यांना पण मग ते कन्व्हिन्स करणं की नाही तिला पण बोलवा, तुम्ही पण या. ह्या सगळ्या गोष्टी मग मला करता आल्या आणि कराव्या लागल्या त्या. आणि मग त्याच्यानंतर आता ह्या एक 10-12 वर्षां 15 वर्षांमध्ये एक मला लक्षात आलं की मेनोपॉज हा एक खूप महत्त्वाचा एक मोठा विषय होत गेलेला आहे. आणि हा काळ तर मला वाटतं की 10 वर्षांचा आहे. म्हणजे जेव्हापासून तुमची पाळी म्हणजे कमी जास्त होते, म्हणजे पाळी जाण्यापूर्वीचा 5 वर्ष आणि नंतरची 5 वर्ष संप्रेरकांचा प्रचंड बिघडण्याचा काळ, असमतोल असतो. आणि त्या काळामध्ये ती ज्या स्त्रीची जी वागते, आणि त्याच काळात असं एक आपल्या लक्षात येतं की तिची मुलं मोठी झालेली असतात, त्याच वेळेला तिचं मेनोपॉज, आणि त्याच वेळेला वडिलांचं किंवा नवऱ्याचं त्यांचं करिअर, ह्या सगळ्या गोष्टी एका वेळेला येतात. आणि ती कुठेतरी म्हणजे तिचं सुद्धा स्वतःचं करिअर असतं, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी एकमेकांशी हे होतं. आणि तिच्या म्हणजे मग तिला काही मेनोपॉजमध्ये जी काही शारीरिक लक्षणं जी दिसतात की अचानक तिला म्हणजे थकवाच येतो, किंवा मग झोपच येत नाही, किंवा हातपाय दुखतात, सांधे दुखतात, आणि अशी बरीच जी की त्याच्या परिणाम मग तिला म्हणजे पाळी अनियमित होते, मग तिला म्हणजे अशी बरीच लक्षणं आहेत. आणि त्या लक्षणांमुळे तिच्या भावनिक आणि मानसिक अस्वस्थतेवर परिणाम होतो, आणि त्याच्यामुळे ती नकळत चिंता किंवा मग चिडचिड करणं, सतत डोळे किंवा नैराश्य येतं. कोणी काही साधं बोललं तरी तिच्या डोळ्यातनं एकदम टपटप पाणी येतं. ह्या सगळ्या गोष्टी ती जाते. आणि ह्याच्यातून जर सुखरूप बाहेर पडायचं असेल तर त्यांच्यामध्ये अवेअरनेस येणं, ती अवस्था कशी येते, त्या अवस्थेतून पण तुम्हाला बाहेर, जर चांगलं तुमची लाईफस्टाईल असेल तर मेंटेन जर तुम्ही केली, लाईफस्टाईल म्हणजे जास्त काहीच नसतं, तुमचा आहार, तुम्ही खाता काय आणि तुम्ही व्यायाम करता का, आणि तुम्ही विचार काय करता, तुम्ही काय वाचन करता, तुमची भावनिक अवस्था कशी आहे, ती तुम्ही चांगली ठेवण्यासाठी काय करू शकता, ह्या बाबतीतलं जर तुम्ही जनजागृती केली तर मला असं वाटतं की ते ओव्हरकम करणं सहज शक्य आहे. पूर्वी जे खरंच होतं की मेनोपॉजचा काळ आला कधी गेला कधी कळत नव्हतं, आणि त्यामुळे जोडीदाराकडून आणि काही वेळेला मागच्या पिढीकडूनही हे ऐकायला लागतं की हे काय नवीन आहे, आमच्या वेळेला असं नव्हतं. तर त्याबद्दल काय सांगाल की आजकाल हे का असं वाढतं आहे? मला असं वाटतं एकतर खाण्याच्या आपल्या ज्या पद्धती बदलत आहेत त्याच्या म्हणजे सगळ्याच गोष्टींचा, म्हणजे तुम्ही एक तर बैठी जीवनशैली, स्त्रियांची करिअर सगळ्याच अर्थाने, म्हणजे खेड्यातल्या सुद्धा स्त्रिया आता आजकाल काम करत आहेत जोडीने, आणि ती शेतातली कामं असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीची असतील, तर तुमचा चिंता म्हणजे एक स्ट्रेस वाढत चालला आहे. आणि त्याच्यामुळे जी आणि एक एकल कुटुंब पद्धती हाही एक बऱ्या अंशाने काम होतं, म्हणजे असं घटक आहे. कारण आधी एकत्र कुटुंब पद्धती होती की ज्याच्यामध्ये स्त्रिया एकमेकींचं दुःख एकमेकींशी बोलून थोडंसं हलकं करू शकायच्या, पण आता तसं होत नाहीये. आता ती एकटी स्त्री आणि तिच्या घरातल्या म्हणजे जे मुलं किंवा जर मिस्टर तिचे सहभागी असतील तर फार चांगली गोष्ट, पण जर त्यांना तो विषय समजत नसेल तर मग ती कुठेतरी एकटी पडत जाते. मग तिच्या मैत्रिणींशी ती बोलू शकते, पटत नसेल असंही गोष्टी असतात, आणि मग अशा वेळेला ती एकटी पडते. आणि ती तिची मानसिक अवस्था समजून घ्यायला कुणालाही वेळ नसतो, म्हणजे वेळ पण नसतो, आणि तेवढी त्यांचे स्वतःचे प्रॉब्लेम्स वाढल्यामुळे पण तिला वेळ देणं शक्य नसतं, असंही बऱ्याचदा असतं. आणि अशा वेळेला मग हे प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचं, मग ती त्या अवस्थेमध्ये अडकून पडते, म्हणजे आपण म्हणतो स्टक्कअप होते, आणि मग तिला त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं हेच कुठेतरी कळत नाही. आणि मग त्याच्यामुळे हे सगळे ताण म्हणजे लाईफस्टाईल हा महत्त्वाचा घटक आहे असं मला वाटतं. आणि मला अजून या बाबतीत एक सांगावंसं वाटेल की आपण जेव्हा मैत्रिणींशी बोलतो तर प्रत्येक मैत्रिणीने म्हणजे त्या स्त्रीने एक विचार करायला की प्रत्येकीचा प्रवास वेगळा आहे, म्हणजे तुम्ही कोणाचं मूल्यमापन किंवा कोणाला जज करू नका, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि तिचं ऐकून घेणं, म्हणजे आपण तिच्यासाठी एक ऐकण्याचं ठिकाण बनणं आणि आपण तिला ऐकवणं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी गिव्ह अँड टेकच्या आहेत, तर हे सगळं स्मूथली होऊ शकतं. विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. माधवीताई, तुम्ही इतक्या प्रकारचं काम करत आहात, म्हणजे प्रसूती हा महत्त्वाचा विषय आहे, तुमचं स्वतःचं हॉस्पिटल आहे, त्याच्या जोडीला तुम्ही तुमच्या संस्थेच्या माध्यमातून खूप व्याख्यानं आयोजित करता, स्वतःही व्याख्यानं देता, आणि हजारो लोक तुमच्याशी जोडलेली आहेत रुग्ण म्हणून. तर ह्या सगळ्या कामांचं आणि वेळेचं व्यवस्थापन जे अत्यंत महत्त्वाचं आहे ते कसं काय करता? डॉक्टर हा एक सामाजिक प्राणी आहे, सगळ्यात महत्त्वाचं. त्याला स्वतःचं वैयक्तिक आयुष्य नसतं, आणि ते साहजिकच आहे की आपण तशी शपथच घेतलेली असते, आणि त्याच्यामुळे 24/7 हा वेळ डॉक्टरांनी द्यायला हवा, आणि तो
म्हणजे तो पेशंटचाच असतो हो. की पेशंटला तुम्ही म्हणजे असं की आपण आता आत्ताचा कन्सेप्ट बदलत चाललाय बऱ्यापैकी की आत्ताची मुलं की नाही आता रात्रीचे दवाखाने बंद राहतील वगैरे, पण मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात मी असं कधीही केलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं पेशंटला डॉक्टर हवा आहे तेव्हा मी त्यांच्यासाठी उपलब्ध होती, किंवा माझा फोन नंबर पण प्रत्येक पेशंटकडे असायचा की त्यांना कधीही रात्री 9 वाजता 10 वाजता काही त्रास झाला, म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो किंवा कॉमेंट्स असतात की बाबा तुम्हाला काय आत्ता सुचलं का, तर मी हा प्रश्न माझ्या पेशंटला कधीही विचारला नाही की ठीक आहे त्यांना समजून घेत गेले आणि 24 तास मी काम केलं. त्याच्यामुळे मला तो अवेलेबल वेळ होता आणि सगळ्यात महत्त्वाचा तो वेळ मला माझ्या कुटुंबाने दिला. म्हणजे माझ्या सासूबाईंनी दिला, माझ्या मिस्टरांनी मला पूर्ण सपोर्ट केला ह्या बाबतीत, माझ्या मुलींनी मला समजून घेतलं. तर हा कुटुंबाचा सगळ्यांचा मिळून दिलेला वेळ मी तो माझ्या पेशंटला मी देऊ शकले. त्याच्यामुळे हे माझ्या कुटुंबाने समजून घेणं आणि मी ते पेशंटपर्यंत जाणं त्याच्यात याचा सहभाग खूप मोठा आहे. पुढच्या काळामध्ये केअर फॉर हर हे तुमचं ध्यास आहे, हे स्वप्न आहे तुमचं, आणि त्या दृष्टीने तुमचा प्रवास जो सगळा आहे तो चालू राहणार आहे. तर या केअर फॉर हर मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींवर तुम्ही काम करणार आहात आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या मैत्रिणींना तुमच्यामुळे सहज साध्य होणार आहेत? केअर फॉर हर म्हणजे मी मुद्दाम असं याच्यासाठी म्हणते की त्याच्यामध्ये हर म्हणजे ती कुठल्याही वयातली ती हो. आणि त्या कुठल्याही वयाच्या टप्प्यावर तुम्हाला डॉक्टरची किंवा म्हणजे कुठलाही डॉक्टरने भावनिक, मानसिक आणि शारीरिक ह्या तिन्ही गोष्टींवर काम डॉक्टर करत असतात. तर तशी एक सोबत हवी असते प्रत्येक टप्प्यावर. मग ती 10 वर्षांची मुलगी असो की नुकतीच मिनार्क जी आपण अवस्था म्हणतो की पाळी नुकतीच सुरू झालेली आहे, तिथपासून तुमचं मेन्स्ट्रुएशन, नंतर प्री काउन्सिलिंग म्हणजे मॅरेजच्या आधीचं तुमची शारीरिक हे, नंतर लग्न झाल्यानंतरचे बरेच प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यानंतर गरोदर राहिल्यानंतर 9 महिने स्त्रिया आता मुली करिअरमुळे एकट्या राहत आहेत, सासूही नसते, आई नसते किंवा ज्येष्ठ कुणी नसतं. अशा वेळेला त्यांना एक सोबत पाहिजे असते की बाबा असं झालं ते बरोबर आहे का, किंवा हे नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे हे त्यांना समजणं, त्याच्यासाठी त्यांच्याबरोबर सोबत राहणं. नंतर पोस्ट नेटल पिरियड हा 6 महिन्यांचा अतिशय महत्त्वाचा काळ असतो की ज्याच्यामध्ये ब्रेस्ट फिडिंग, तिची पुन्हा पूर्वावस्थेवर त्या स्त्रीने पण येणं, कुटुंबाला तिने आणणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर तिला सोबत पाहिजे असते त्या काळामध्ये. आणि नंतर मी म्हटलं तसं की मेनोपॉज हा अतिशय महत्त्वाचा काळ आहे की ज्याच्यामध्ये तिला प्रचंड न जजमेंट करता, म्हणजे कुठलंही न करता तिच्या ऐकणं, तिला समजून घेणं आणि तिला मेडिकल आणि परत मानसिक भावनिक सल्ले व्यवस्थित देणं, यासाठी तिला सोबतीची गरज असते. तर मला त्याच्यामुळे वाटतं की ह्या अंतर्गत आपण जर काम केलं तर ज्येष्ठ लोकांना तर ह्या लोकांपर्यंत आपल्याला जोडून देताच येईल, पण आपल्यालाही जेवढं शक्य आहे तेवढं लोकांपर्यंत आपल्याला, स्त्रियांपर्यंत म्हणजे मला वाटतं समजा आज एखाद्याला तुमच्यासारखंच ग्रामीण भागात जाऊन काम करायचं असेल आणि अनेक प्रकारच्या व्यवस्था ज्या तिथे नाही आहेत त्या उभ्या करायच्या असतील, तर त्यासाठी काय करायला हवं, काय करता येईल याविषयी काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही त्या पेशंटची भाषा तुम्हाला कळायला पाहिजे. भाषा म्हणजे मी भाषा ह्या अर्थाने नाही म्हणत, लँग्वेज ह्या अर्थाने नाही, पण भाषा म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांचं म्हणणं, त्यांना मानसिक आणि भावनिक समजून घेणं, हे सगळ्यात महत्त्वाचा तुमचा हे असला पाहिजे. तुम्ही त्या क्षेत्रामध्ये क्वालिफाईड पाहिजे, म्हणजे तुमचं कौशल्य, नॉलेज तर पाहिजेच, पण तुमचं कौशल्यही परिपूर्ण, की कुठल्याही परिस्थिती तुम्हाला त्यावेळेला हँडल करावी लागते की जिथे तज्ज्ञ लोक नसतात गावामध्ये. मग तुम्हाला त्याच वेळेला पेडियाट्रिशियन पण व्हावं लागतं, त्याच वेळेला तुम्हाला गायनॅक, ऑब्स्टेट्रिक ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हँडल कराव्या लागतात. आणि हे सगळं करून तुम्हाला ते हे करायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळी कौशल्य तुम्हाला आली पाहिजेत, त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर ट्रान्सपोर्टिंग हे सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुमच्याकडे ती व्यवस्था असली पाहिजे की आपल्याला पेशंटला चांगल्या, आणि ते तुम्हाला कळलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं की आता ही गुंतागुंत आहे, हे नॉर्मल आहे, मी इथपर्यंतच करू शकते किंवा शकतो आणि त्याच्यानंतर मी करू शकत नाही, हे तुम्हाला रेड सिग्नल कळायला पाहिजे. आणि एकूण त्या नातेवाईकांशी तुमचं कनेक्शन चांगलं पाहिजे. म्हणजे ॲज अ डॉक्टर तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांचं म्हणणं समजून घेणं, तुमच्या भाषेत म्हणजे त्यांच्या भाषेत तुम्ही तुमचं जे काही म्हणणं आहे ते त्यांना समजवणं, मग त्या आकृत्या काढून असो त्यांच्या भाषेत त्यांना ते समजवणं फार महत्त्वाचं आहे. मग ते कुठल्याही ह्याच्यात, तर हे सगळं महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या जर गोष्टी असतील आणि जास्तीत जास्त सुविधा जर तुम्ही उपलब्ध करून दिल्या तर ते पेशंटला हवंच आहे आणि खूप गरज आहे, खूप गरज आहे. ग्रामीण भागामध्ये तुम्ही डॉक्टर असणं, अवेलेबल असणं 24 तास, याची प्रचंड गरज आहे. तिथले व्यवस्थापनाचे प्रश्न पण थोडे वेगळे असू शकतील ना? असू शकतील. व्यवस्थापनाचे प्रश्न असतात वेगळे, म्हणजे तुम्हाला मॅनपॉवर कमी पडते असं पण असतं, तज्ज्ञ लोक भेटत नाहीत असं पण असतं. पण ह्या बाबतीत मी म्हणेन की तुम्ही त्यांना ट्रेनिंग द्यावे आणि तसं गव्हर्नमेंट पण अलाउड करतं की बाबा तुम्ही की तुम्ही त्यांना जे तुम्हाला हे ठेवायचे आहेत किंवा लोक सिस्टर्स लोक, एक तरी तुमची क्वालिफाईड सिस्टर नर्स तिथे असावी. आणि मग बाकीच्यांना तुम्ही ट्रेन करून त्या पद्धतीने तिथे ते उपलब्धता
असावी. पुन्हा एकदा थोडंसं मी महिला आरोग्याकडे येते. याचं कारण अलीकडे 2 गोष्टी मला अधिकपणाने ज्या जाणवत आहेत त्या म्हणजे मुलींचं पाळीचं वय खूप अलीकडे आलेलं आहे. म्हणजे पोटात आपल्या तुटतं की ज्या छोट्या छोट्या मुलींना जेव्हा कळतही नसतं तेव्हा त्यांना त्या पाळीला सामोरं जावं लागतं. आणि PCOD सारखे प्रश्न सुद्धा वाढलेले दिसत आहेत किंवा गर्भधारणेला उशीर होणं हाही एक प्रश्न समोर दिसतो आहे. तर या सगळ्याविषयी एवढ्या वर्षाच्या अनुभवातून काय सांगाल? तर आम्ही म्हणत असतो की याचं पहिलं प्रिस्क्रिप्शन आपण म्हणू म्हणजे हो. पहिली हे तर लाईफस्टाईल हे अच्छा. सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. अच्छा. की जो अगदी लहान वयातला आणि खरंच आहे तुम्ही म्हणता तसं की ते पोटात तुटतं आणि डोळ्यात पाणी पण येतं. ती आई रडत असते, त्या 10 वर्षाच्या मुलीला घेऊन येते आणि हिची आता पाळी सुरू झाली आहे मॅडम, हिला काय सांगता येईल, कारण तिला ते कळत पण नसतं. म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून जे आपण समजून देतो किंवा जे आता सेशन होतात तर ते सुद्धा तिला कळत नाही की बाबा नेमकं पाळी येणं म्हणजे काय आहे. आणि अशा वेळेला तिला ती पाळी सुरू होते. ती आई पण बिचारी खूप इमोशनल झालेली असते, तिलाही सांगता येत नाही की झालं बाबा हिच्या, आणि ती मग त्याकडे कटकट म्हणून पाहते की आता हे काय असं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यावर म्हणजे काम करणारा किंवा मी म्हणेल चुकीचं काम करणारा घटक आहे सध्याची जी लाईफस्टाईल, की जे तुमचा आहार आपण म्हणतो की जंक फूड खाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. नंतर बैठी जीवनशैली, मैदानी खेळ अक्षरशः कमी झालेले आहेत की जे पहिल्या सुरुवातीला आपण त्या वयात चांगलं होतं प्रमाण, पण आता ह्या 10 वर्षात 15 वर्षात तो खूप कमी झालेला आहे. म्हणजे मोबाईल, TV ह्या सगळ्या गोष्टी, करोना किंवा ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्यावर प्रचंड प्रभाव, चालणं हे अपरिहार्यच होतं एका काळापर्यंत. आता ती जवळपास ती पण गरज जवळपास म्हणजे संपल्यासारखं सायकलिंग झालंय. नाही, म्हणजे 10वीतल्या मुली म्हणतात की जरी वयात तरी आम्हाला गाडी द्या किंवा मग गाडीने आम्ही जातो कुठे, अशा ह्या गोष्टी किंवा नॉर्मल जे आपल्या रोजचं रुटीनमध्ये जे काही व्हायला पाहिजे व्यायाम तो होत नाही. म्हणजे चालणं नाही, पळणं नाही, मैदानी खेळ नाही. नंतर जे जंक फूडचं तर खूप वाढलेलं आहे. म्हणजे मी नेहमी खेड्यांमध्ये किंवा मी म्हणते खेड्यांमध्ये मुलींना की बाबा आपण खूप नशीबवान आहोत की खेड्यात आहोत, कारण जंक फूड आपल्यापासून दूर आहे. पण आता तसं काहीही राहिलेलं नाही आहे. हे सगळ्यात वाईट परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे यांच्या लाईफस्टाईलवर त्याचा परिणाम होतो. परिणामी हार्मोन्स लेवल सगळ्या कमी जास्त होतात, जे आपण इन्स्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन ज्याच्यामुळे किंवा जो ॲक्सिस असतो तो सगळा डिस्टर्ब होतो आणि त्याच्यामुळे ह्या मुलींमध्ये अनियमित पाळी येणं किंवा मग पाळी न येणं 2-2, 2.5 महिने, आणि मग त्याच्यामुळे परिणामी त्याचा परिणाम ह्या स्त्रीबीज बाहेर पडणं न पडणं किंवा ज्याला आपण PCOS म्हणतो, तर हे सगळेच लक्षणं दिसायला लागतात. त्याचा परिणामी की तुमच्या गरोदर राहण्यावर पण होतो आणि मग त्यावेळेला धावपळ की मग आता मला काय करता येईल. मग 20व्या वर्षी किंवा तेव्हा जेव्हा प्रॉब्लेम खूप वाढलेला असतो तेव्हा त्या मुली दवाखान्यात येतात आणि मग आता आम्हाला काय करता येईल ह्या दृष्टीने विचारतात. की ते लाईफस्टाईल तुमची आधीपासून म्हणजे आई वडिलांनी ह्या बाबतीत खूप गरजेचं आहे की मार्गदर्शन लहानपणापासूनच झालं पाहिजे. की तुमचं खेळणं, तुम्ही काय खात आहात, घरातलं अन्न देणं, ठीक आहे चीट डे बा, तर एखाद्या दिवशी तुम्हाला जे हवं ते खाऊ शकतात किंवा तो एक ठरवून घ्यायचा की संडेला तुम्हाला हवं ते तुम्ही खा, कारण प्रलोभनच इतकी आहे तर त्याच्यामुळे मुलांना आपण थांबवू शकत नाही. परंतु त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढून त्यातल्या त्यात मुलांना कसं तुम्हाला लांब ठेवता येईल आणि चांगल्या गोष्टींमध्ये तुम्ही जर त्यांना इन्व्हॉल्व केलं तर ह्या गोष्टींपासून म्हणजे आपण म्हणायचं की TV बघू नको किंवा मोबाईल पाहू नको, पण आपण तर ते दुसरा तुम्ही एक उपलब्धता जर करून दिली तर मग ह्याच्यापासून ते मुलं हे होतील आणि त्यांच्या लेवल्स, सगळ्या हार्मोन्स लेवल जर नॉर्मल राहिल्या तर ह्या गोष्टींना फारसं आपल्याला तोंड द्यावं लागणार नाही. शिवाय आता जे लग्नाचं जे हे वाढतं आहे वय किंवा गर्भधारणेचं वय वाढतं आहे, तर ह्या सुद्धा गोष्टी ह्या सगळ्या याला म्हणजे कारणीभूत होत आहेत की हार्मोन्स लेवल सगळ्या डिस्टर्ब झालेल्या आहेत आणि याच्यासाठी लाईफस्टाईल हा अतिशय महत्त्वाचं प्रिस्क्रिप्शन आहे. डॉक्टर, कार्यक्रमाच्या ह्या अंतिम टप्प्यावर या सगळ्या ज्या तुम्ही गोष्टी सांगितल्यात त्या महत्त्वाच्या आहेतच, पण काही की नोट म्हणून मैत्रिणींना काही सल्ला संदेश द्यायला आवडेल? सगळ्यात महत्त्वाचं, स्त्री ही काही फक्त कुणाची पत्नी असते किंवा मुलगी असते किंवा सून असते असं नसतं, तर ती स्वतःही एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं, संपूर्ण व्यक्तिमत्व तिच्यात असतं. तर अशा वेळेला तिने स्वतःला चांगलं घडवावं, चांगला आहार घ्यावा, व्यायाम करावा, म्हणजे स्वतःची आरोग्याची काळजी घ्यावी आणि स्वतःला घडवावं, फुलवावं, मानसिक आणि भावनिक आरोग्य आपलं जपावं, आपल्या मैत्रिणींना पण त्याचा लाभ द्यावा आणि त्यांचं ऐकून घ्यावं. मी मगाशी म्हटलं तर कुठलंही मूल्यमापन न करता त्यांना समजून घ्यावं आणि आपणही कोणाला समजून घेण्याचा एक सोर्स असावा. डॉक्टर, आज इथे आलात आणि प्रसूती हा जो महत्त्वाचा विषय आहे त्याविषयी माहिती सांगितली. एकूणच आयुष्याकडे आणि आरोग्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असायला हवा याविषयी पण आपल्या मैत्रिणींना तुम्ही सांगितलं. दूरदर्शनच्या वतीने तुम्ही आज इथे आलात, तुमचा वेळ दिलात यासाठी मनापासून आभार. नमस्कार.